एक वडील म्हणून जे पालकत्व यायला हवंय पुरुषाकडे, तर त्या भूमिकेत एक पुरुष कमी पडतो किंवा तो बाप कमी पडतो आणि मग ती जबाबदारी एकट्या आईकडे येते. आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये हा कॉल त्या स्त्रीकडूनच घेतला जातोय का? कदाचित हो. कारण काय आहे माहितीये का, की मी असं नाही म्हणणार की वडील ती जबाबदारी झटकतायत. बऱ्यापैकी वेळानं याच्यावर ओपन संवादच नसतो. त्याच्याकडून काय अपेक्षित असू शकतं या संदर्भातला संवाद झालेलाच नाहीये. इनफॅक्ट म्हणजे लग्नानंतर मूल होणं तर लांबची गोष्ट आहे. मी असं म्हणायला मला आवडेल की नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुद्धा तू काय करणं अपेक्षित आहे आणि तू काय केल्याने मला मदत होणार आहे असा ओपन संवाद नसतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलींना सुद्धा हे अज्युम्ड असतं की हा करेलच. आणि ज्या नवऱ्याने लहानपणापासून माझ्या आईला नोकरी आणि घर हे दोन्ही सांभाळताना बघितलेलं आहे, तो बायकोकडनंही तेच एक्सपेक्ट करत असतो. त्यामुळे त्याला कळतच नाही की आपल्या लग्नात असं काय वेगळं झालं की अचानक मी हातात झाडू घ्यायचंय. आणि माझ्या बायकोला ताण आला तर मी म्हणू शकलो पाहिजे अगं पार्सल मागव. तर ते पार्सल मागव म्हणल्यानंतर घरातल्या लोकांचे जे डोळे मोठे होतात की अरे वा, आज सलग तिसऱ्या दिवशी आपण पार्सलचं खातोय, ती नजर त्या बायकोला झेलावी लागते. आणि मग ती म्हणते तू यात कॉन्ट्रीब्यूट करत नाहीयेस तर तू पालकत्वात काय कॉन्ट्रीब्यूट करणार.